केंद्र आणि राज्य सरकारच्या आदिवासींसाठी आखलेल्या ज्या विविध योजना आहेत त्या आदिवासींपर्यंत पोहोचत नाहीत. जर आदिवासी तरुणांना सरकारनं उपजीविकेचं साधन दिलं तर ते कशाला बंदुका हातात घेतील, अशा प्रकारचा सवाल केलाय ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी. पंढरपूर इथल्या MITच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर रोबोकॉन स्पर्धेचं उद्घाटन प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आलं. सपत्नीक ते पंढरपुरात त्यानिमित्तानं आलेले आहेत. आदिवासी एक वेगळा विभाग केलेला आहे राज्य सरकारमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि त्याच्यात करोडो रुपयाचा फंड आहे. दुर्दैवाने हे सगळ्या योजना या सगळा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे आपल्यामधली कमी आहे. तर हे जर विषमता जर आपण कमी करू शकलो असतो, त्याला काही ठेवण्याचं काही कारण नव्हतं, कारण आपल्याकडे सरप्लस धान्य आहे, आपल्याकडे पैशाला कमी नाही. बाकी जाऊ द्या, सेन्सेक्स कमी जास्त झाला त्याचा या योजनांवर परिणाम नाही होत, समजलं का? तर हे आपण इफेक्टिव्हली जर करू शकलो, आजही आमचा असा अनुभव आहे की जे मुलं शिकले, ज्यांनी ज्ञान घेतलं, ते हातात बंदुका घेत नाही.